नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 15वा धडा आहे, त्याचं नाव काय आहे? स्वास्थ्य संपदा. काय नाव आहे? स्वास्थ्य संपदा. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये किंवा या धड्यामध्ये आपण काय पाहणार आहे. चला बघा, पहिला आपण बघणार आहे लेखक परिचय. तर लेखक कोण आहे? महात्मा गांधी. कोण आहे? महात्मा गांधी. तर चला, जन्म 2 ऑक्टोबर 1959 पोरबंदर, गुजरात. मृत्यू 30 जनवरी 1948. परिचय, आप राष्ट्रपिता की उपाधि से जाने जाते. कोणता राष्ट्रपिता यांची उपाधि होती? प्रस्तुत पत्र में ये बताया गया है कि खुली हवा में नियमित रूप से व्यायाम तथा समय पर किया गया संतुलित भोजन ही स्वस्थ जीवन की कुंजी है. या धड्यामध्ये आपल्याला असं कळवलं जाणार आहे की नियमित व्यायाम करताना आणि खुलं परिसर म्हणजे आपल्या जे परिसर आहे ते खुलं आहे, तर संतुलित भोजन हा स्वस्थ जीवनाची काय आहे? कुंजी आहे. तर हा झाला परिचय. आता अजून काय बघणार आहे? चला बघा, आता इथे पत्र लिहिलेलं आहे. तर चला, येरवडा मंदिर 8/11/32. जी जमनलाल. ची म्हणजे चिरंजीव जमनलाल. तुम्हारा पत्र अभी मेरे हाथ लगा, सुना और उसका जवाब लिख रहा. त्याने काय म्हणाले? तुमचं जे पत्र मला आता भेटलं होतं आणि ऐकलं मी आणि याचा मी तुम्हाला जवाब लिहिणार आहे किंवा लिखत आहे. तुम चाहते हो वे सब आशीर्वाद टोकरियों में भर तुम्हारे जन्म दिवस पर तुम्हें मिले. आणि तुम्ही जसा विचार करता किंवा तुम्ही जसा तुम्हाला पाहिजे हा आशीर्वाद बरोबर मी टोकऱ्या पूर्ण भरून तुमच्या जन्मदिवसला तुम्हाला भेटणार आहे किंवा मिळणार आहे. तुम्हारे स्वास्थ्य के संबंध में सब कुछ जानने के बाद भी जो विचार मैंने बताए हैं उन पर मैं स्वयं दृढ़ हूँ. आणि इथे म्हणाले आहे की तुम्ही ज्या स्वास्थ्य संबंधी मला काही प्रश्न विचारत होता त्याला मी विचार करून मी तुम्हाला ही सांगणार आहे की उन पर मैं स्वयं म्हणजे मग खुद मी स्वतः तुमचा दृढ़ आहे. तुमको अपने खर्च से भोजन प्राप्त करने की छुट्टी मिल सके तो उसे प्राप्त करने में कोई दोष नहीं समजता. इथे म्हणाले आहे की जेव्हा तुमचा खर्च हा तुमचा भोजन प्राप्त करण्याची सुट्टी भेटणार आहे, त्या प्राप्त करण्याचा काहीही दोष नाही. आणि मला असा विचार आहे की यांचा काहीही दोष नाही आहे. शरीर को एक अनामत समझकर यथासंभव की रक्षा करना रक्षक का धर्म आहे. इथे म्हणाले आहे की शरीर, आपलं जे शरीर आहे किंवा देह आहे त्यांची एक अमानत, हे आपल्या सोबत एक अमानत असा आपल्याला समजून घ्यायचा, असा यथासंभव आपल्याला रक्षा करायचा हा रक्षकचा पहिला कर्तव्य आहे किंवा धर्म आहे असं त्यांनी म्हणाले. मौज मजे के लिए गुंड की एक डली भी ना मांगो न लो, परंतु औषधि के तौर पे महंगे से महंगे अंगूर भी मिल सके तो प्राप्त करने में कोई बुराई नहीं दिखाई देती. इथे म्हणाले आहे की जसं आपल्याला मौज करायची, मस्ती करायचं असं बद्दल के लिए गुड म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, गुडचा एक ढाली मी नाही भेटणार तर काहीही हरकत नाही, परंतु जेव्हा तुम्हाला औषधी हा तोर म्हणजे याबद्दल महंगे से महंगे म्हणजे खूपच महाग अंगूर भेटणार तर याचा प्राप्त करण्यात कधीही कोणताही वाईट नाही आहे, म्हणजे कोणताही बुराई नाही असं त्यांनी म्हणाले. इसलिए ऐसे भोजन को ग्रहण करने में उद्योग की आवश्यकता है. आणि या भोजन आपल्याला पाहिजे तर तुम्हाला काय करायचं? त्यांचा उद्योग करायचा आणि हे सर्वच आवश्यकता गोष्टी आहे. कळलं यात इथेपर्यंत तुम्हाला? हो, तर मागे बघा, नहीं ऐसी ही स्थिति में दूसरों को भी ऐसा खाना खिलाया जा सके तो खिलाना चाहिए. आणि हा जी स्थिती आहे या स्थितीमध्ये तुम्हाला दुसऱ्या लोकांना पण खाणे द्यायचं आहे तर तुम्ही खाणून घ्या. मेरी दृष्टि में जितने गेहूं मिलते हैं उतने खाने की जरूरत नहीं है. इथे म्हणाले आहे की जितका गेहूं तुमचा जवळ आहे इतना तुम्ही खाणार आहे का? नाही. असं तुमचं जरूरत पण आहे का? नाही आहे.
गुड़ को बिल्कुल छोड़ देना उचित मानता हूँ. गुड़ जे आहे म्हणजे मिठास. यात तुम्हाला सोडून द्या, बिलकुल म्हणजे खूपच सोडून द्या असं त्यांनी म्हणाले आहे. तुम्हारे शरीर को गुड़ की जरा भी आवश्यकता नहीं है. तुमचं जे शरीर आहे त्यातून गुळाची काहीही आवश्यकता नाही आहे. म्हणजे की मिठासची काहीही आवश्यकता नहीं है. इसके बदले निर्दोष शुद्ध शहद लेना अधिक अच्छा है. तुम्ही जे गुळ घेतात त्याबद्दल तुम्ही काय घ्या, शुद्ध आणि शहद, शुद्ध शहद घ्या. हे खूपच महत्वपूर्ण आहे. परंतु जब तक मीठे फल मिल सकते हैं उसकी भी जरूरत नहीं. दूध की मात्रा बढ़ाना अच्छा है. आणि जेवढाच म्हणाल आहे की तुम्ही मिठे फळ म्हणजे फळ जे खातात ते मिठे आहेत तर शहद बी नाही घेणार तर चालणार असं त्यांनी म्हणाले आहे. आणि दूध जे आहे त्यांची मात्रा तुम्ही वाढवा असं त्यांनी सांगितले आहे. तर यातून तुम्हाला कळाले आहे ना, समजलं ना तुम्हाला यापर्यंत? हो. चल तर चला अजून बघूया. जैतून के तेल की जगह मक्खन लेते हो ये ठीक ही है. इथे म्हणाले आहे की जेव्हा तुम्ही जैतून या तेलाचं जागा मक्खन घेत आहे तर खूपच चांगले आहे. मक्खन में जो विटामिन होते वो जैतून के तेल में नहीं होते. यात म्हणाले आहे की जे मक्खन मक्खन ज्यात विटामिन आहेत त्यामध्ये जैतूनचं तेल असा काहीही नाही आहे. साग में हरी सब्जी होना चाहिए. आणि जेव्हा तुम्ही शाक म्हणजे साग खातात तेव्हा हरी भाजी खातात तेव्हा खूपच चांगली आहे. आलू वगैरे लगभग रोटी का स्थान लेते हैं. आणि जेव्हा तुम्ही आलू असं खातात त्या रोटीचं स्थान घेतात. इनमें स्टार्च होता है. काय होता? स्टार्च होता. तुमको स्टार्च की कम से कम जरूरत है और जितनी होगी वह सब गेहूं से पूरी हो जाएगी. इथे म्हणाले आहे की तुमच्या ज्या शरीरावर त्यावर स्टार्चचा खूपच कम आहे आणि कमत कमत जरूरत पण आहे तर त्यांची मात्रा कोण वाढणार आहे? गेहूं. कोण वाढणार आहे? गेहूं असा वाढणार आहे. मक्खन दूध काफी है. इसके घटाने बढ़ाने का आधार वजन के ऊपर है. आणि मक्खन आणि दूध हे फक्त काफी आलेले आहे तुमचं शरीर वाढायचं किंवा वजन कमी करायचा. तर हे दोन चांगलेच वस्तू तुमच्या जवळ आहेत. हे सर्वोच्च महत्वाची गोष्टी आहे. वजन के स्थिर हो जाने तक और हजम होता रहे. आणि वजन जेव्हा स्थिर होतात आणि हजम जे खाणे तुम्ही खातात ते हजम होतात ते खूपच महत्वाची आहे. तब तक मक्खन की अथवा दूध की ये दोनों की मात्रा बढ़ाना चाहिए. आणि ते काय म्हणाले आहे की जेवढ्यापासून तुम्हाला असं वाटते की नाही झालं हजम होतात तब तक तुमको मक्खन म्हणजे माखन आणि दूध यांची जी मात्रा आहे ते वाढत जाणार आहे किंवा तुम्ही यांची मात्रा खूपच वाढवा असं त्यांनी सांगितले आहे. आणि यातून तुम्हाला कसे कळणार हे तुमचं बरोबर आहे. कारण की तुमचं जे शरीर आहे किंवा तुमचं जे देह आहे त्यातून तुम्हाला कसं स्थिर करायचा किंवा कसे मागे करायचा हे सर्व गोष्टी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही काही पण खाणार बाहेरची वस्तू खाणार तर तुमचं देह जे आहे ते वाढत जाणार आहे. जेव्हा तुम्हाला स्वतः असं पाहिजे की नाही मी जसं आहे स्वस्थ राहू तर तुम्हाला पण जे बाहेरची वस्तू आहे त्यांना टाळवायचं आणि जे आहे ते खाऊन घ्यायचं. घरात जे आहे ते खाऊन घ्यायचं. जे विटामिन असतात ज्यांच्याकडे तुम्हाला विटामिन भेटतात त्या तुम्ही खाऊन घ्या असं त्यांनी म्हणाले आहे. तर या ठिकाणी काय बोलत आहे की जास्त तर जास्त तुम्ही बाहेरचा जे वस्तू आहे ते नाही खाऊया. तरकारियों में लौकी तथा भिन्न भिन्न प्रकार की सब्जियां, फूल गोभी, पत्ता गोभी, बिना बीज के सेम. इथे म्हणाले आहे तरकारी म्हणजे सब्जी. जेव्हा तुम्ही सब्जी खातात त्या यामध्ये कोणकोणती सब्जी बघा, लौकी आणि वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे फूलगोभी, फूलगोभी, पातगोभी, बिना बीज का सेम आणि बैगन. इन सबकी गिनती अच्छी हरी सब्जियों में होती है. हा सगळं महत्वाची सब्जी म्हणजे भाजी आहे. तर आणि इथे म्हणाले आहे की आटा चोकर मिला हुआ होना चाहिए. आणि जे आटा तुम्ही खाता त्याचा चोकर म्हणजे आपण चालन करतात त्यातून जे बाहेर काढता आपण टाकते ते नाही टाकायचं. यदि गेहूं बिल्कुल साफ करके पीसा गया हो तो उसका कोई भी अंश नहीं फेकना चाहिए. आणि तुम्ही जेव्हा गेहूं साफ करतात आणि त्यांना पिसवतात त्यांच्या काहीही अंश तुम्ही बाहेर नको टाकूया असं त्यांनी म्हणाले आहे. फल में ताजे अंगूर, मोसंबी, संतरा, अनार, सेब, अननस लेना योग्य है. आणि फळामध्ये त्यांनी काय सांगितले आहे? अंगूर,
किंवा मोसंबी, संत्रा, अनार हे सगळं म्हणजे अंगूर म्हणजे द्राक्ष हे सगळं तुम्ही सफरचंद, अननस हे सगळं योग्य आहे तुमच्या शरीरासाठी. त्यांनी असं म्हणाले आहे. आजकाल जो प्रयोग अमेरिका में हो यानी यहाँ म्हणाले आहे की जो प्रयोग अमेरिकातून घेतलेले आहे. तर या जी सब्जी आहे किंवा जे फळे आहेत तुमच्या शरीरात खूपच आवश्यक घटक आहेत. तर या तुम्ही घेऊन या. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाबद्दल आपल्या जे शरीर आहे, आपले जे शरीर आहे कशाबद्दल वाढवत जात आहे किंवा कमी होत जात आहे, ही तुम्ही त्यांचा चौकशी करा. कारण की जे शरीर आहे किंवा जे देह आहे आपल्यासाठी खूपच महत्त्वासाठी आहे. कारण याबद्दल आपल्याला शरीराचा निर्माण असतात किंवा आपला शरीर कसं आहे तथा आपल्या शरीरावर काय कमी आहे, काय वाढत जात आहे, हे सगळं महत्त्वाची गोष्ट आहे. तर यांचा उपाय कसा करूया, त्यांचा शोध कसं करूया यांचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि विचार करून तुम्ही मागे व्हा.